गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून मॅडम एक गुड न्यूज आहे. हे बघा माझं काम फत्ते. हे फोटोग्राफ्स बघा. अरे वा, काय मस्त क्वालिटी फोटोची. अहो फोटोची क्वालिटी कसली बघताय. हे फोटो उद्या जेव्हा पेपर मध्ये फ्रंट पेजला झळकतील ना तेव्हा गोविंदराव आणि कैलासच्या चेहऱ्याची क्वालिटी बघा. पण एक सांगू का मॅडम, हे सगळं श्रेय ह्या पोरीला जातो. जिगरबाज काम केलंय तिनं. अहो मॅडम काय सीन होता माहितीये. एकदम विश्वामित्र आणि मेनकाच. हे जरा जास्तच कौतिक होतंय तुमचं मॅडम. नाही खरंच आहे. हो की नाही मॅडम. खरंच मी अविश्वास दाखवला तुझ्यावर, पण खरंच मला आता कळलंय तू खूप चांगलं काम केलंयस. थँक्यू. कशा पहिला आजोबासा मॅडम. खरंच खूप मोठी कामगिरी केलीस तू चंपा. तुझ्यामुळे मला आता गोविंदला रंगे हातो पकडता येणार आहे. मेंढीचं कातड पांघरून वावरणारा भेडिया आहे हा भेडिया. त्याचं खरं रूप मला आता जनतेसमोर आणता येईल आणि लोकच त्याला फाडून खातील. हे फोटो फक्त पेपरला फ्रंट पेजला येऊ देत. नाही गोविंदचे धाबे दणाणले ना तर बघ, त्या गोविंदला अरेस्ट केलं ना तर कैलाशनाथचा पण डोक्यावरचा छप्पर उडून जाईल. मग कोण वाचवणार यांना. सगळी चेन माझ्या हातात येईल. या बाया मॅडम, हे फोटो पेपरात येणार. अहो मग माझी विजत काय राहणार. माझ्या बहिणीशी कोण लगीन करणार. माझ्या आयुष्याची पाक बरबादी होऊन जाईल बघा. काय हे बघ चंपा, तू त्याची काळजी मुळीच करू नकोस. तुझी आणि तुझ्या घराची जबाबदारी आमच्यावर सोड. तुझ्या इज्जतीला काहीही बट्टा लागणार नाही. इनफॅक्ट आम्ही तुझा सत्कार करणार आहे. जाहीर सत्कार सर्व लोकांमध्ये. ते सुद्धा भरपूर प्रमाणावर पैसे देऊ. म्हणजे सगळ्यांमध्ये तुझी चांगली इमेज होईल. तू आमच्यासाठी किती चांगली कामगिरी केली आहे, सरकारसाठी किती चांगलं काम केलंय हे समाजाला नक्कीच कळेल. आणि हो, ते सगळं बघून तुझ्या बहिणीसाठी स्थळ तर येतीलच. तेही अगदी चांगल्या घराण्यातली. तुझा अगदी अभिमान वाटेल शेजाऱ्यांना, घरच्यांना. मग कोणाची टाप आहे तुझी बदनामी करण्याची. एखाद्या मर्दालाही जमणार नाही असं काम आमच्या चंपाने केलंय असं सांगू आम्ही सगळ्यांना. उद्या बघा कसं फ्रंट पेज डिझाईन करते. हे फोटो प्रत्येक पेपरच्या फ्रंट पेजला झळकणार आहेत. मग बघा कसं कैलाशनाथ आणि गोविंदरावचे चेहरे पडतील. ते साले पोरी बाळींची इज्जत लुटतात काय. उद्या बघा त्यांची काय हालत होते ती. कॉंग्रॅच्युलेशन्स चंपा.